मी प्राध्यापक येणार जगताप, तुम्ही पाहताय चावडी न्यूज. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे. आपण आता आहोत पुरंदर तालुक्यातील वीर येथे. वीर गावचे माजी सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य आणि वीर गावचा अख्खा लेखाजोखा ज्यांच्याकडे आहे असं मानलं जातं. प्रचंड अनुभव आणि गावाची जडणघडण बघितलेले, संपूर्ण गावाचा जे काही जडणघडणीमध्ये सक्रिय सहभाग असलेले आणि राजकीय मार्गदर्शक म्हणून ओळख असणारे दिलीपदादा धुमाळ यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत की नेमकी सध्याचं जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणुकीचा प्रचार चालू आहे, एकंदरीत वातावरण काय आहे, मतदार राजाचा कल कसा आहे. वीरमधून एक उमेदवार आत्ता सध्या भाजपतर्फे ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे, सुधीरप्पा धुमाळ हे वीर पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत. जिल्हा परिषद साठी उमेदवार म्हणून हरिभाऊ लोळे लढत आहेत. एकंदरीत ही सर्व परिस्थिती पाहता काय नेमकं वातावरण आहे या बाबतीत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. काय एकंदरीत जर तुम्ही आता संपूर्ण राजकीय जर बघितलं तर राजकीय पटलावरती तुम्ही कामकाज केलेलं आहे, व्यासपीठावरती सरपंच पद भूषवलंय, पंचायत समिती सदस्य पद भूषवलेलं आहे आणि संपूर्ण अनुभव जर बघितला तुमचा एकंदरीत राजकीय, तर सध्याचं वातावरण कसं आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा जो प्रचार चालू आहे, एकंदरीत कसा कल आहे वीर गावातील नागरिकांचा. वीर गावातील नागरिकांचा कल संपूर्ण देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाई यांच्या विचारावर चालणारं हे गाव आता पूर्ण जवळपास 75% भाजपच्या विचारावर चालणारं गाव आहे. त्यामुळं जिल्हा परिषद गट हा वीर बिवडी गट संपूर्ण भाजपमय झालेला आहे. हरिभाऊ लोळे इकडं प्रवेश करून आल्यामुळं हरिभाऊ आणि वीरगणामध्ये सुधीरप्पा वर मनोज शिंदे यांची मंडळी, सायली शिंदे, ह्या तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे. काय वाटतं, आता तुम्ही उल्लेख केला हरिभाऊ लोळे हे जे जिल्हा परिषदेचे भाजपचे उमेदवार आहे, त्यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलाय. हा बदल कसा मतदार स्वीकारतील. नाही, हरिभाऊ लोळ्यांचं पंचायत समितीमध्ये ते सभापती असल्यामुळं, त्यांचा संपर्क भरपूर असल्यामुळं त्याच्या लोकांनी त्यांना स्वीकारतील. त्यांना भाजपच्या विचारावर लोकांचा विश्वास असल्यामुळं त्यांना सहजतेने स्वीकारतील. आता जर बघितलं तर आता तुम्ही म्हणजे गावचे जे प्रश्न आहेत ते मुळापासून तुम्हाला माहिती आहेत. तसं बघितलं तर वीर जर बघितलं तर वीर पंचायत समिती गणाचा विचार करता ह्या गणामधल्या समस्या काय आहेत की ज्या सोडवल्या जाणं गरजेचं आहे आणि आता तुम्ही म्हणता तसं भाजपच्या माध्यमातून त्या सोडवल्या जातील अशी आशा मतदारांना वाटते. या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की हरणी, माहूर, परिंच, यादववाडी, सटलवाडी, कांबळवाडी हा परिसर शिवसेनेच्या विचाराचा आहे. परंतु येथे शिवतऱ्यांचं गाव यादववाडी असल्यामुळं या पट्ट्यामध्ये शिवतऱ्यांना मानणारा वर्ग जास्त होता. परंतु काही विकास काम न झाल्यामुळं त्यांनी आणि उमेदवार हरिभाऊ लोळे आणि सुधीरप्पा धुमाळ हे अशा विचाराचे लोक आहेत की संजय जगतापांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी विकासाकडं दिशा असल्यामुळं संजय जगतापांची, त्यामुळं लोकांचा विश्वास ह्या दोन्ही उमेदवारावर भरपूर आहे आणि त्यामुळं काही अडचण येणार नाही. दोन्ही उमेदवार भरघोस मताने विजयी होतील. आत्ताच तुम्ही उल्लेख केला माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि त्यानंतर नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. तर सासवड नगर परिषदेवरती भाजपने निर्विवाद वर्चस्व माजी आमदार संजय जगतापांच्या माध्यमातून मिळवलेलं आहे. तर आता ह्या ज्या येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्याचं मतदान 5 तारखेला होणार आहे. 7 तारखेला जो निकाल लागेल त्यामध्ये कमळ फुलेल का. 100% कमळ फुलेल, काहीच अडचण येणार नाही. 100%. काय तुम्ही जर बघताय तर या बाबतीत नेमकं आता काय विकासाचे मुद्दे काय असतील. विकासाचे मुद्दे भरपूर आहेत. प्रत्येक गावामध्ये मी 12 ते 17 ह्या कालावधीमध्ये पंचायत समिती सदस्य असताना ज्या अडचणी होत्या त्या अडचणीवर संजय जगतापांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जे काम केले त्यामध्ये भरपूर पाण्याच्या योजना, आता वीरसारख्या ठिकाणी जवळपास 6.5 ते 7 कोटीची जलजीवन योजना राबवली.
तसंच संजय जगतापांच्या विचारातून बरेचसे गावचे रस्ते, पेविंग ब्लॉकची कामं अशी भरपूर कामं केल्यामुळं संजय जगतापांच्यावर आमच्या गावाचा नवे तर अगदी आमच्या वीरगणाचा भरघोस असा त्यांना पाठिंबा मिळेल अशी आशा आहे. एकंदरीतच वीर पंचायत समितीगण आणि वीर भिवडी जिल्हा परिषद गट या बाबतीत जर विचार केला तर ज्येष्ठ पदाधिकारी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण मतदार, तरुण पदाधिकारी, एकंदरीत यांचा कल हा संपूर्णपणे भाजपच्या बाजूने झुकताना दिसतोय असंही ठामपणे सांगितलं जाते. म्हणजे भाजपचे पदाधिकारी असतील किंवा सर्वसामान्य मतदार असतील, नागरिक असतील की कमळ फुलेल आणि भाजपला पुन्हा एकदा मुसंडी मारून या आगामी जी 5 फेब्रुवारी 2026ला जे मतदान होणार आहे आणि ह्या मतदानाचा 7 फेब्रुवारी 2026ला जो निकाल लागणार आहे त्या निकालातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती भाजपचं कमळ फुलेल इतका ठामपणे विश्वास उमेदवारही व्यक्त करतायत, भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी व्यक्त करतायत आणि वीरमधील नागरिक देखील व्यक्त करतायत. तर मित्रांनो, आत्ताची ही जी मुलाखत आहे ही तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सर्वात महत्त्वाचं, चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या जे काही अपडेट आहे यामध्ये उमेदवारांच्या मुलाखती असतील, नागरिकांच्या प्रतिक्रिया असतील, याबाबतच्या सर्व अपडेट हे तुम्हाला चावडी न्यूजच्या माध्यमातून तात्काळ मिळतील. त्यासाठी चावडी न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.